सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती, की ज्या काही उपकरप्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पगडीवाले प्रॉपर्टीज असतील, ह्यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या, की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल. पण 60 वर्षाची एकदा बिल्डिंग झाली, तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या. पण झालंय असं, एका बाजूला हे सगळं न होता, जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली, ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो, की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय, कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच. पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची. त्यांची घोषणा काय जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐका, ते त्यांचं स्क्रीन व्हिडिओग्राफ पण आहे. त्यांनी सांगितलं आहे, की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात, जे टेनंट्स आहेत, जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल. म्हणजे जर तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहत असाल, जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे 500 स्क्वेअर फूट, 560 स्क्वेअर फूट, 700 स्क्वेअर फूट, कोणा 300 स्क्वेअर फूट, जे काही तुम्ही ठरवता ते होतं. पण मिंदेंच्या घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता, ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल. पण जागा मालकांनी अधिक ठिकाणी आपण पाहाल, जास्ती करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतलेत. त्यांना वाढीव FSI मिळणार, TDR मिळणार, अजून कॉम्पेन्सेटरी काहीतरी मिळणार, इन्सेंटिव्ह मिळणार, बेनिफिट मिळणार. म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात? ह्या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काहीच केले का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का? बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे. आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत.